महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज ज्यांच्यामुळे आपण हा भगवा पटका घालू शकलो, ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये अशी अवस्था होती की उद्याची पहाट ही कशी असेल हे कोणालाही सांगता येत नव्हतं। अशा काळामध्ये छत्रपती शिवरायांना देव देश आणि धर्माकरता लढण्याची शिकवण दिली आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली। त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि ज्यांनी या संपूर्ण देशातल्या तरुणाईला एक अमृत मंत्र दिला, उत्तिष्ठत जागृत प्राप्त वरांनी बोधित, म्हणजे उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत संघर्ष करा, हा मंत्र देणारे स्वामी विवेकानंदजी यांच्याही पुण्य स्मृतीला त्यांच्या नमन करतो। आज या ठिकाणी आपल्या या महाविजयी अधिवेशनाची सांगता करण्याकरता, समारोप करण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले भारताचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री आणि ज्यांचा उल्लेख आधुनिक भारतातले चाणक्य म्हणून केला जातो, ते आदरणीय अमितभाई शहा, आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, माननीय शिवप्रकाशजी, माननीय विनोद तावडेजी, माननीय पीयूष गोयलजी, माननीय रवींद्र चव्हाणजी, नारायणराव राणेजी, पंकजाताई मुंडे, अशोकराव चव्हाण, सुधीरभाऊ मुनगंटीवार, रावसाहेब पाटील दानवे, माननीय छत्रपती उदयनराजे भोसले, माननीय चंद्रकांत दादा पाटील, माननीय गिरीजी महाजन, माननीय आशिषजी शेलार, माननीय राधाकृष्ण विखे पाटील, माननीय मुरलीधरजी मोहोळ, रक्षाताई खडसे, प्रवीणजी दरेकर, रामभाऊ शिंदे, राहुलजी नार्वेकर, माननीय प्रकाशजी जावडेकर, माननीय हंसराज भैया अहिर, सन्माननीय विक्रांत पाटील, माधवीताई नाईक, रणधीरजी सावरकर, विजयजी चौधरी, राजेशजी पांडे, संजयजी केणेकर, या ठिकाणी उपस्थित आपले सर्व लोकप्रतिनिधी, अध्यक्ष, पदाधिकारी, सर्व प्रमुख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये जो महाविजय आपल्याला प्राप्त झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना मी उभ्या उभ्याच साष्टांग दंडवत करतो, कारण आपल्यामुळे हा महाविजय आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आणि आपल्या सर्वांच्या वतीने आपले नेते माननीय अमितभाई शहा यांचे मनापासून आभार मानतो की या लढाईमध्ये आपल्या सोबत 24 तास जर कोणी होते तर ते अमितभाई शहा या ठिकाणी होते।